आणि धर्मपत्नी सुद्धा सात्विक असावी. परमार्थ करण्यासाठी घरून सुद्धा पोषक वातावरण पाहिजे. नाही तर लय काय काय मरा नाही म्हण. एक कीर्तनाला गेला आमचं महाराजांनी, ती रमलं माय बाप. कीर्तन आयोजक होते गोरटे परिवारासारखे, ते गेलं ना 8 दिवसच राहिलं तिथं. 8 दिवसांनी घरी गेलं आणि त्याची धर्मपत्नी बाकीच्या गल्लीतल्या महिला मंडळ बसल्या त्या गप्पा हानीत. आणि बाकीच्या माता मावल्या म्हणल्या महाराज आले, महाराज आले, उठा. महाराजाची बाईक म्हणले कशाचा महाराजान का. मग आला बाया सप्ता. तिथनंच तोंड घालतं आणि दिंडीत निघून जातो. ते म्हणतो मी केलं काय झालं काय. तर एक विचारच नसेल तर काय उपयोग. पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजेत. ज्ञानोबा सांगतात चंद्र ते चंद्रिका, शंभू ते तांबिका, संत ते वेगासनिकेचे. तसा एक विचार शंभू ते आंबे किंवा न मोडता दोन्ही आकार घडले एकचे शरीर हे अर्धनारे येण्याची शोररूपी दिशे. एक विचार नसल्यावर अवघड. मालकाचं डोकं दुखत होतं, मालकीन मालकाचं डोकं दाबत होते. आणि डोकं दाबता दाबता मालकीन मालकाला म्हणाले होय हो, लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्यानंतर मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखलं, तुमचं डोकं कोण दाबायचं. ते मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला हार घातला आणि माझी डोकेदुखी वाढली, मी लय सुखानं आता इतकं टुचून बोलल्या कवा विचारा मावल्या प्रेम करायचे. जरा समजून घ्या, कमी जास्त होत असतं. आणि एक विचार बी असतो पण नवीन नवीन नवरी बघा ना किती शुद्ध बोलते. मालकाला एव्हा तेव्हा, मालकाला म्हणजे तुम्हाला जेवायची का जेवण ती मरायला. त्या अनुस्वाराने त्याचं पोट भरते. अहो ऐकलं कार बाहेर रे का काय ती सरळ बोल ना एव्हा तेव्हा ना. अनुस्वारात का मरायला देते. आणि अनुस्वार किती दिवस असतो का. 1 वर्षांनी म्हणते गिळायचंय का नाही. 2 वर्षामध्ये हाताने घेऊन गेला. हे 3ऱ्या वर्षी म्हणतो दिंडी कावा निघायची र. वरण भात करतो पण गुलाबजाम सुखाने नसल्यावर काय जाळायचंय त्याला. अहो एक विचार पाहिजे हो. तस ते मालकीन म्हणे तुम्ही जावा वारीला, पण जरा गहू पिऊ पेरा मग जावा. भोपळ्याचं बी दिलं दुकानदार, भोपळेच पेरले गेले वारीला निघून. त्या वारकऱ्याचं नाव लिहून घ्या, संत मानकोजी महाराज बोधले. भक्त चरित्रात कथा आहे. बोधले महाराजांच्या जीवनात घडलेली घटना, अखंड नामाचं चिंतन. गेले वारीला, वारीवनं माघार आले. रानात बघतो तो काय नुसतं भोपळं. अरे बापरे, आताचा जर शेतकरी असता जाग्यावर दावं घेतला असतं. अरे मग गहू पिरलं भोपळं कसं काय आलं. बोधले महाराज म्हणे ठेविले अनंते तैशेची राहावे चित्ते असू द्या. काय काळजी करायचं, देवाची जी इच्छा असेल मग आलेत भोपळं तर येऊन द्या. आणि ज्यांनी बी दिलं तर भोपळ्याचं ते झाडं चढून वरनं बघायची. आता काय बोधले महाराज भोपळंच खात्यान का, आता काय भोपळंच खात्यान का. भोपळे पिकले म्हणले आता येल काढून तर टाकावून. भोपळं बी तसलं मोठ्यालं काशी फळ भोपळं ह्या खपके मोठ्यालं. बोधले महाराज म्हणले आलेत भोपळं तर येऊन द्या, पण एखादा भोपळा फोडून तर बघावं नेमकं भोपळ्यात काय. दगड घेतला आणि खपकन भोपळा फोडला. भोपळ्यात गहू निघालं. भोपळ्यात गहू एका भोपळ्यात आदुळी पाहिली पण झाडावर रपकन खाली पडलं. महाराज भोपळ्यात गहू कस काय. ते म्हणले आम्हाला माहित नाही. उत्तर तुकोबारानेला अशुभ त्या पुढे शुभ होणे ठाकी. अशुभ गोष्ट शुभ करण्याची ताकद ही भगवंताच्या नामात आहे. आणि काळ पाया पडतो कारण ते नामाचा जयघोष अखंड करतात. अभंगाच्या दुसऱ्या चरती घोष जय
करती घोष जय जयकार. ते काय करतात? भगवंताच्या नामाचा जय घोष. जय घोषात ताकद ज्ञानोबऱ्या सांगतात. आईशे माझे नाम घोषे नाही शे करते विश्वाचे दुःखे हे जगाचे महासुखे दुमदुमीत भरले. हे जग महासुखाने दुमदुमन भरण्याची ताकद करते घोष जय जयकार. होतं काय? जळते दोषाचे डोंगर नाम घेता विठोबाचे पर्वत जळते पापाचे. किंवा नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी जे करते घोष जय जयकार. जळते दोषाचे डोंगर आणि ते दोषाचे डोंगर जाण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे. तेच नामचिंतन एकदा करायचे. हाताना टाळी मुखांनाम प्रेमानं भजन विठोबा रकुमाये पुंडलिका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी भारत माते की. टाळी वाजा टाळी 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 थांबा मत टाळी वाजा टाळी जोरात फक्त टाळी थांबा मत टाळ 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 फक्त मर्दान टाळी मर्दान टाळी टाळ मर्दान टाळी टाळ वा मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. आवाज वाढव. गुलाबाच्या फुलावानी दिसायला लागले सगळे. पर सूर्य फुलावानी माना टाकले होते. काय काय नाही. टाळ्या वाजवल्या प्रसन्न होतं. हे जे कार्य चालले धर्म कार्य असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीत अख्खा कीर्तन विस्तार. पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त नाही का. शाळा शिका नोकरी करा पैसा कमाईश करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारख्या संस्कृती शब्दात कसा आहे? भारत माते की. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा नाही. पण भारत माते की आई म्हणतो आपण. या देशाला इतकं पवित्र विचाराच्या माणसं नाही का? सैन्य कसं जावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून, धूर्तपणा अमेरिकेकडून, कपटीपणा इंग्लंडकडून शिकावं, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कसं माझ्या भारताकडून शिकावी. भारतासारखी संस्कृती नाही मायबाप. हा देश कसा आहे? हॅलो इको द्या. पवित्र ते गुळ पावन तो त्याच्या 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 पवित्र ते गुळ पावन तो देते हरिचे दास जन्म गे जन्म कर्म धर्म त्यांचा झाला नारायण 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 पवित्र ते कुळ पावन तो हा देश पवित्र आहे, माती पवित्र आहे, या देशातलं प्रत्येक कुळ पवित्र आहे मायबाप. आणि या भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींवर ज्यांनी संस्कार घडवले ते राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? माझी जाबुने मोमना
जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा। ताली वाजवा, ताली ताली टाळ। जिथं आनंदाने नांदत होती प्रजा, पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा, सर्व जाती धर्म केला गाजा वाजा, माझी जाऊने जिजाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा। बघ आता तुतारी महाराष्ट्राची शान आहे आपले तुतारी, तुम्ही दुसरीकडे जोडू नका बर का, आणि जोडलं तरी काय जाणार आहे, सगळीकडे तुतारीच चालू आहे। माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, राजेंवर संस्कार घडवले जिजाऊ मातेनं, आणि राष्ट्रमाता राजमाता ऐका जिजाऊ मातेची कथा, जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा, छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरीने गाथा, म्हणून त्यांना म्हणता जिजाऊ राजमाता। शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं, आणि ताकद ही जगदंबा मातेची कृपा आहे। विडवलं हो, म्हणून शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं। तलवारीचं नाव सुद्धा भवानी, आणि जिने तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी। कशी होती तलवार? हेल चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार। ताली वाजा ताली। तलवार चमके शिवबाची तलवार, वाह कृष्ण महाराज जय हो। पडली भवानी जेव्हा मेलाच्या बाहेरी, रनात फिरली ना कधी ती माघारी, धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली, जुलुम करत्याच्या रक्ताने ती नहाली।
मग शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहिस्ते खान लाल मालामध्ये मुक्कामाला आला. शाहिस्त्याच्या घरात शुभ रात्रीच शिरले, बघून शिवा मर्द खान मनी घाबरले. केला गनिमी काव्याने शाहिस्त्यावर हल्ला, शाहिस्ता बोलत से या तो बायाला. केला शाहिस्त्यावर वार, त्याची तुटली बोटे चार.